लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता या हप्ता वाटपाबद्दल एक मोठी घोषणा झाली आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। कोणत्या कोणत्या ताईला हप्ता हवाय एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। एक मोठी बातमी समोर आली, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 11वा हप्ता वाटप होणार आहे, जमा तुमच्या अकाउंटला होणार आहे, तुमच्या अकाउंटला डीबीटी होणार आहे। तर लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या कोणत्या ताईला 11वा हप्ता हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो जिल्ह्यानुसार हे वितरण असणार आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले एकदा पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। एक मोठा निर्णय समोर आलाय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत हे जिल्ह्यानुसार देखील पुढे समोर आलेलं आहे, ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की एक जिल्ह्याची मोठी बातमी समोर आली आहे। त्या ताईंना पैसे भेटणार नाहीत, त्यांची यादी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचा आहे, कारण की या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। काय बातमी असणार आहे तुम्हाला ती सांगत आहे। आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंनो 11वा हप्ता सर्वांना हवाय ना, तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे। परत सांगतोय तुम्हाला सगळ्यांना ओरडू एक गोष्ट आता सांगत आहे, ती म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही सर्वांनी पटपट चेक करून घ्यायचं आहे। चला तर लाडकी ताईंनो एक मोठी बातमी समोर आली, सरकारचा एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी समोर आलेली आहे बातमी। तर 11वा हप्ता वाटप कधी सुरू होणार आहे, किती महिलांना 11वा हप्ता वाटप होणार आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही त्यानुसार या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, परत सांगतोय डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तुम्हाला पैसे भेटणार नाही, तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही। जोपर्यंत तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत। ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते लवकरात लवकर चेक करायचे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। एक आनंदाची बातमी समोर येत आहे। चला लाडक्या ताईंनो बघा तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी दाखवत आहे। एक नवीन न्यूजपेपर मध्ये ही बातमी समोर आली आहे, लाडकी बहीण योजना पुणे प्राईम न्यूज तुमच्या समोर एक नवीन बातमी समोर आलेली आहे। बघा पुणे प्राईम न्यूज ची बातमी आहे, 21 मे 2025 ची रात्रीची बातमी आहे। बघा रात्री या ठिकाणी काल रात्री या ठिकाणी ही बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार अजित पवार यांनी दिले संकेत। बघा काल परत एकदा एका भाषणामध्ये अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा करून टाकली आहे, मोठी बातमी देऊन टाकली आहे। मे महिन्याचा हप्ता जो आहे 11वा हप्ता तो कधी भेटणार आहे, कोणत्या ताईला भेटणार आहे, मी कोणत्या ताईंना हे हप्ते पाठवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, नेमकी काय कालची बातमी काय आहे ही आता आपण बघणार आहोत। अजितदादा पवार यांनी काल काय बोलले भाषणामध्ये ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। न्यूजपेपर मध्ये काय आले पुण्यामध्ये या ठिकाणी त्यांनी पुणे प्राईम न्यूज मध्ये ही बातमी समोर आलेली आहे। तुमच्या समोर बातमी डायरेक्ट दाखवत आहे। बघा खूप महत्वाची बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत। पुणे प्राईम न्यूज ची बातमी बघा, लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यात आता अजित पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेले आहेत। याबाबत बोलताना ते म्हणाले 4.25 कोटींचा फाईलवर मी सही केलेली आहे। बघा 4.25 कोटी रुपयांच्या चेकवर किंवा फाईलवर त्यांनी सही करून टाकले, म्हणजे पैसे पुढे देऊन टाकले। बँकेला डायरेक्ट आदेश भेटलेला आहे की या ठिकाणी लाडक्या ताईंना पैसे देऊन टाका म्हणून। त्याच्यामुळे सरकारचं काम संपलेलं आहे, आता डायरेक्ट बँकेचं काम सुरू झालंय। बँका आता त्या ठिकाणी पुढे काम करत आहेत आणि तुमच्या अकाउंटला डीबीटी या ठिकाणी प्रोसेस करणार आहेत। आता ते एका ठिकाणी आपण बघूया। त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरच मिळतील, पुढच्या काही दिवसामध्ये पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल, पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल। बघा 20 मे बघा 20 तारखेला या ठिकाणी सुरू झालेली आहे। 20 तारखेला ही काय झालेली आहे सुरू झालेली आहे आणि आज आहे 22 मे, आज आहे 22 मे। 20 मे 21 मे काल होता, 22 मे या ठिकाणी बघू शकतात। 20 मेला या ठिकाणी अजितदादांनी ही घोषणा केली होती। पहिल्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं 20 तारखेला प्रक्रिया सुरू,
सुरू झाली, 21 तारीख झाली, 22 तारीख आज आहे, 23 आणि 24 बघा. आणि पुढील आठवड्यात ही सगळं संपणार पण आहे. लक्षात घ्या 24 तारखेला एक गोष्ट लक्षात घ्या, 24 मे पासून तुम्हाला पैसे अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. 24 मे पासून, कारण 20 तारखेला त्यांनी अजितदादा पवारांनी सांगितले 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येतील. 2 ते 3 दिवस आपण सोडून दिले. 24 मे, 25 मे, 26 मे या 3 दिवसामध्ये तुम्हाला कधी पण गुड न्यूज भेटू शकतं. असं नाही होणार की बाबा सर आज आम्हाला 25 तारीख आहे मग आम्हाला पैसे का नाही आले, सर आज आम्हाला 26 तारीख आहे पैसे का आले नाही. लक्षात घ्या 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये. परत सांगतोय बघा, तुम्हाला मी हे अगोदर पण सांगितलं होतं. आपल्या जुने व्हिडिओ जाऊन बघा. महाराष्ट्रातलं आपलं एकमेव युट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावर मी सगळ्यांना सांगितलं होतं 24, 25, 26 या तारखेमध्ये तुम्हाला वितरण होणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला न्यूज मध्ये दिसलं असेल की 28 किंवा 29 तारखेला वाटप सुरू होईल असं बोललं जात होतं. पण आता तेच लोक म्हणत आहेत की आता 24 तारखेला पैसे वाटप होणार आहेत. पण ह्या गोष्टी आपण अगोदरच सांगितलं होतं. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो बघा, आपले व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा. आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. सगळ्या गोष्टी लेटेस्ट अपडेट आपण अगोदरच देत असतो, कारण अगोदरच आपल्याला वृत्तपत्र करून किंवा त्यातल्या रिपोर्टर करून किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पीए कडून सगळ्या माहिती अगोदरच आपल्याला भेटत असतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी सांगत असतो. बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटप सुरू होऊ शकतंय 24 मे, 25 मे आणि 26 मे या 3 दिवसामध्ये. बघा या 24 मे, 25 मे आणि 26 मे या 3 दिवसामध्ये तुम्हाला वाटप सुरू होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. कारण की ऑलरेडी सरकारने त्यांचं काम करून टाकले, पैसे पुढे पाठवले आहेत आणि लक्षात घ्या डीबीटी बँकेला पुढे पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे आता बँका तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या या 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. 24 मे, 25 मे आणि 26 मे तारखा लक्षात ठेवा. 24, 25, 26 मे या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. बरेच ताई म्हणताल की सर आज 24 मे मग आता पैसे वाटप का नाही झालं सर, 24 मेला तुम्ही म्हणला तर पैसे वाटप. लक्षात घ्या त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात संपणार आहे. म्हणजे 24, 25, 26 या तिन्हीपैकी एका दिवसात कधी पण वाटप सुरू होईल आणि पुढच्या या ठिकाणी 31 मे लक्षात घ्या 31 मेच्या अगोदर सगळ्याला पैसे भेटतील. काळजी करू नका. आणि यावेळेस आकडा वाढलाय. परत एक गुड न्यूज तुम्हाला देत आहे की लाडक्या ताईंनो या ठिकाणी आकडा वाढलेला आहे. कारण की लक्षात घ्या मागचे जे फॉर्म बाकी होते ते आता जे पेंडिंग पडलेले होते त्याला अप्रुव्हल भेटायला सुरुवात झालेली आहे 15 मे पासून. लक्षात घ्या परत सांगतो 15 मे पासून अप्रुव्हल भेटायला सुरुवात झालेली आहे आणि 15 पासून या ठिकाणी 22 मे म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत हे वाटप अप्रुव्हल भेटेल. या 6 ते 7 दिवसामधले जे वाटप जे अप्रुव्हल भेटलेले आहेत त्यांना ऑलरेडी पैसे आता अकाउंटला येणार आहेत. म्हणजे यावेळी जवळजवळ 4,500 कोटी रुपये या ठिकाणी बघा मागच्या वेळेस 3500 म्हणजे 3,500 कोटी रुपये या ठिकाणी सही केली होती. यावेळेस काय झालेले 4,500 कोटीवर सही केलेले म्हणजे जवळजवळ पैसे 250 लाख रुपयांची या ठिकाणी भर पडलेली आहे. तुम्हाला ते पैसे वाढून भेटलेले आहेत. म्हणजे लाडक्या ताईंनो तुमच्यामध्ये या ठिकाणी तुमच्या फॉर्मच्या अर्जांची संख्या वाढलेली आहे, अप्रुव्हलची संख्या वाढलेली आहे. आता लिस्ट मोठी झालेली आहे. जवळजवळ 2.5 कोटीपेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त करायचा आहे. एक मोठी बातमी समोर आली, सर्वांना पैसे भेटणार आहेत. पण काही ज्या ताई आहेत काही जिल्ह्यामधल्या ताईंना पैसे भेटणार नाही ती यादी तुम्हाला मी रात्री सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. संध्याकाळी मी ते सांगणार आहे. तर व्हिडिओ लाईक करा, सगळ्यात जास्तीत जास्त लाईक करा. खूप आनंदाची बातमी दिली सगळ्यांना. बघा आनंदाची बातमी दिली. सर्वांनी लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. प्रत्येक ताईंनी लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे आणि चॅनलला कोणी नवीन असता सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.